वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हेडलाईन इन्साइट. आज आपण एका आडनावाचा उलगडा करणार आहोत, ज्या आडनावाचा संपूर्ण जगात गाजावाजा आहे आणि ते दुसऱ्या कोणाचं नसून विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांचं आडनाव. चला तर बघूया. आजपर्यंत आपण ऐकत आलो आहे आणि वाचतही आलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव खूप हुशार असल्यामुळे त्यांच्या ब्राह्मण गुरुजींनी आपले आडनाव आंबेडकर हे बाबासाहेबांना दिले. पण हा इतिहास कितपत खरा आहे की खोटा आहे ते पाहूया. त्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई आणि वडील यांच्याबद्दल माहिती पाहूया. वडील सुभेदार मेजर रामजी मालोजी आंबेडकर व आई भीमाई रामजी आंबेडकर यांचा विवाह सन 1867ला झाला. त्यानंतर सन 1891पर्यंत त्यांना 14 अपत्य झाली. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या 4 मुली व मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव हे 14वे म्हणजे सर्वात लहान अपत्य. 14 एप्रिल 1891चा जन्म. 1896ला त्यांनी दापोली सोडून साताऱ्यात कुटुंबासह वास्तव्यास आले. 7 नोव्हेंबर 1900ला बाबासाहेबांचं सातारा एलिमेंटरी स्कूल, आजची श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत प्रवेश झाला. आणि त्यानंतरचा हा खोडसाळपणा इतिहास आपल्याला सांगितला जातो की डॉक्टर बाबासाहेबांना आडनाव हे त्यांच्या ब्राह्मण आंबेडकर नावाच्या गुरुजींनी आपले आडनाव आंबेडकर हे बाबासाहेबांना दिले व शाळेच्या रजिस्टरवर तेच नमूद केले. तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल, जेव्हा एखाद्या मुलाचं शाळेत प्रवेश घेतला जातो त्यानंतर लगेचच त्याचं नाव शाळेच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते व काही कारणास्तव नावात बदल करण्यात आला तर रजिस्टरवर समजून येते. पण बाबासाहेबांच्या रजिस्टरमध्ये आपल्याला असं कुठेच दिसत नाही की त्यात बदल झाला असेल. या आंबेडकर आडनावाचा इतिहास आपल्याला महाराष्ट्राच्या कोकणात भेटतो. सुभेदार मेजर रामजी मालोजी आंबेडकर यांच्या जिल्ह्यातील आंबडवे गाव हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे पूर्वीचे आडनाव हे सकपाळ होतं. तर त्या काळात जातपात चालत असे व ती आजही आपल्याला पाहावयास मिळते. लोकांना त्यांच्या नावावरून, त्यांच्या जातीवरून त्यांच्याबरोबर विषमता व अस्पृश्याप्रमाणे वागणूक मिळत असे. आपल्याला आपल्या आडनावामुळे आपल्या मुलांना पण ही वागणूक मिळू नये म्हणून त्यांनी आपले आडनाव सकपाळवरून आपल्या गावाचं नाव घेऊन त्याच्या पाठी कर लावून म्हणजे आंबडवेकर असं केलं. आजही खूप लोक आपल्या गावाच्या नावावरून आपलं आडनाव ठेवतात. काही लोक ओळख म्हणून आपल्या गावाच्या नावापुढे कर लावून वापरतात. उदाहरणार्थ, मुंबईला जे राहतात ते मुंबईकर, देवगडला राहतात ते देवगडकर इत्यादी. पुढे जसं एका शब्दापासून दुसरा शब्द बनतो त्याचप्रमाणे जसजशी वर्षे गेली तसं आंबडवेकर याचं आंबेडकर झालं. असं का? कारण डॉक्टर बाबासाहेबांचे वडील हे सुद्धा एक हुशार व शिकलेले व्यक्ती होते. एवढेच नाही तर ते एक शिक्षक होते व त्यानंतर ते 14 वर्ष मुख्याध्यापकसुद्धा होते. अशा विद्वान असलेल्या व्यक्तीच्या मुलाला कोण दुसरं आपलं आडनाव देऊ शकतं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूप लोक असं सांगतात की शाळेत नाव घालताना आंबडवेकर बोलायला कठीण असल्यामुळे त्याचं आंबेडकर करण्यात आलं. पण या कल्पना आहेत, याला काही आधार नाही. आपण तारखांचं व असलेले पुरावे यांचा तर्कशील बुद्धीने विचार केला तर आपल्याला हे समजेल की आंबेडकर हे आडनाव कुठल्याही ब्राह्मण गुरुजींनी दिलेलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेबांच्याच वडिलांनी विचारविनिमय करता ते आडनाव स्वतःसाठी व आपल्या मुलांसाठी अधिकृतरित्या वापरायला लागले. याचा पुरावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 10 मध्ये पेज नंबर 3 त्यांच्या वडिलांचे नाव सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर असं नमूद केलं आहे आणि याला सर्टिफाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतं. जर आंबेडकर हे आडनाव बाबासाहेबांचं आहे मग त्यांनी आपल्या वडिलांचं आडनाव आंबेडकर हे का नमूद केले? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर बाबासाहेबांना कुठल्याही ब्राह्मण गुरुजींनी आपले आडनाव दिलेले नाही याचा ठोस आणि मुख्य पुरावा आपल्याकडे आहे आणि तो असा. बाबासाहेब यांचे भाऊ आनंदराव आंबेडकर यांचे पंतू श्री राजरत्न आंबेडकर त्यांना काही डॉक्युमेंट्ससाठी बाबासाहेब यांच्या शाळेत गेले असता त्या शाळेने त्यांना बाबासाहेब यांचा शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाबासाहेबांचं पहिलं नाव भिवा आहे आणि त्या दाखल्यावर सुद्धा त्यांचे नाव भिवा रामजी आंबेडकर आहे. दुसरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांचे भाऊ आनंदराव हे सुद्धा शाळेत जायचे म्हणून श्री राजरत्न आंबेडकर यांनी शाळेला विनंती केली, जर बाबासाहेब इकडे शिकले आहेत तर त्यांचे भाऊ आनंदराव सुद्धा शिकत असतील
तेव्हा शाळेने त्यांना सांगितले की आम्ही सर्व रजिस्टर बघून तुम्हाला सांगतो आणि तोच माझ्या दृष्टीने सर्वात मोठा पुरावा असावा. हा जो खोडसाळपणा इथेच आपल्याला सांगितला जातो तो खोटा आहे हे सिद्ध करण्याचा. शाळेने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत त्यांनी त्याचा शोध घेतला व आनंदरावांचा शाळा सोडल्याचा दाखला राजरत्न आंबेडकर यांना देण्यात आला. म्हणजे त्या शाळेत बाबासाहेब तर शिकत होते, त्याबरोबर त्यांचे भाऊ आनंदराव पण शिकत होते. ज्याप्रमाणे बाबासाहेब यांचे लहानपणीचं नाव भिवा होतं म्हणून त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर भिवा रामजी आंबेडकर आहे, त्याचप्रमाणे आनंदराव यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लक्ष्मण रामजी आंबेडकर हे आहे. आणि हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जर बाबासाहेबांना त्यांच्या ब्राह्मण गुरुजींनी जर आंबेडकर हे आडनाव दिलं असेल, मग त्यांच्या भावाला आंबेडकर हे आडनाव कोणी दिलं? शाळेच्या रजिस्टरच्या माहितीनुसार आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं शाळेत 7 नोव्हेंबर 1900चा प्रवेश आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या भावाचा शाळेत प्रवेश हा त्यांच्या अगोदर दिनांक 4 जानेवारी 1899ला म्हणजे 1 वर्ष 10 महिने लगभग 2 वर्ष अगोदर झाला. मग आपल्याला हा प्रश्न पडतो, जर बाबासाहेब यांना ब्राह्मण गुरुजींनी आपले आडनाव दिलं असेल तर 2 वर्ष अगोदर बाबासाहेब यांच्या भावाला आडनाव कोणी दिले? काय त्या ब्राह्मण गुरुजीला दूरदृष्टी पडली होती की मोठे होऊन बाबासाहेब हे प्रतिष्ठित विद्वान व्यक्ती होणार आहेत व जगात त्यांच्यासारखा दुसरा कोणी होणार नाही, त्यासाठी आपण 2 वर्ष अगोदर ज्या मुलाने शाळेत प्रवेशसुद्धा घेतला नाही त्याला जे आडनाव आपण देणार आहोत ते आत्ताच त्याच्या भावाला देऊन टाकूया. आता काही लोक बोलतील की त्यांच्या भावाचं नाव आहे हे कशावरून? चला तर मग तेही पाहूया. बाबासाहेब यांचे कुटुंब साताराला 1896ला आले आणि त्यांच्या भावाच्या शाळेतील रजिस्टर प्रवेश घेण्याची जी तारीख आहे ती 1896 नंतरची 1899 आहे. त्यानंतर आपण कास्टचा कॉलम पाहिला तर त्यात महार आहे. बाबासाहेबांची पण कास्ट महार होती. आनंदराव व बाबासाहेबांना शाळेत सहजासहजी प्रवेश मिळत नसे. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी शिक्षकांची सभा भरायची. बाबासाहेब यांचे वडील सुभेदार असल्यामुळे शाळेत प्रवेश दिला नाही तर इंग्रज सरकारचा कोप होण्याचा संभव असेल. या भीतीमुळे त्यांना खूप प्रयत्नानंतर शाळेत प्रवेश दिला जात असेल आणि म्हणूनच 1896ला सातारा जाऊन सुद्धा आनंदरावांना शाळेत प्रवेश 1899ला मिळाला असावा. आनंदराव हे सुभेदार रामजीचे 11वे अपत्य आहे. त्यानंतर 2 बहिणी व 14वे बाबासाहेब. शाळेच्या रजिस्टर व दाखल्यानुसार त्यांच्यापेक्षा फक्त 4 वर्षांनी मोठे आहे. सर्वात मुख्य म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये वडिलांचे नाव व आडनाव रामजी आंबेडकर आहे. आपण असा विचार करूया की ते त्यांच्या भावाचे नाव नाही आहे. तर आता हा प्रश्न पडतो की बाबासाहेबांच्या अगोदर त्या महार मुलाचं आडनाव आंबेडकर कसं? जर हे आडनाव ब्राह्मण गुरुजींनी दिलेलं असेल तर तो काय ब्राह्मण गुरुजी सर्व महार मुलांना आपलं आडनाव वाटत फिरत होता काय? या पुराव्यावरून सिद्ध होतं की हा जो इतिहास आपल्याला सांगितला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे आडनाव त्यांच्या ब्राह्मण गुरुजींनी दिलं हे संपूर्ण खोटं आहे. ज्या काळात म्हणजे बाबासाहेब शाळेत असताना 1900ला त्या शाळेचे जोशी नावाचे मुख्याध्यापक होते. एवढेच नाही तर त्या शाळेकडे सन 1891 पासून असलेल्या मुख्याध्यापकांची माहिती उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचा रजिस्टर उपलब्ध आहे. त्यांच्या भावाचे शाळेत प्रवेश घेतल्याचा रजिस्टर उपलब्ध आहे. पण आंबेडकर नावाचा ब्राह्मण गुरुजी असल्याचा कुठलाही पुरावा नाही आणि शाळेला पण असा गुरुजी असल्याचा कुठलीही माहिती भेटलेली नाही. एवढे सर्व पुरावे उपलब्ध आहेत पण त्या ब्राह्मण गुरुजीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही, कारण असा कुठला आंबेडकर नावाचा ब्राह्मण गुरुजीच नाही. दुसरं म्हणजे आपल्याला पूर्ण भारतात आंबेडकर गोत्र असल्याचा कुठलाही ब्राह्मण भेटणार नाही. मग तो आंबेडकर नावाचा ब्राह्मण गुरुजी कुठून आला? तर असा खोटा इतिहास का पसरवला जातो याचं कारण जर आपण शोधले तर याचं उत्तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या क्रांती तथा प्रतिक्रांती या पुस्तकात भेटेल. आणि सांगायचं झालं तर असा खोडसाळपणा व खोटा इतिहास बनवणारे ते पहिले परिवर्तनवादावर तुटून पडतात आणि पूर्ण नामशेष करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे संपूर्ण नष्ट करणे. ते झालं नाही मग पुढे काय करायचं? बदनाम करायचं, मोहिमा काढायच्या आणि अत्यंत गलिच्छ पातळीवर जाऊन चारित्र्य हनन करायचं. मग तरीही संपले नाहीत तर मग काय करायचं? मग असं करायचं ते आमचेच आहेत आणि आम्ही त्यांचेच आहोत अशा प्रकारच्या भूमिका मांडून संभ्रम निर्माण करायचा. मुख्य उदाहरण सांगायचं झालं तर तथागत बुद्धांच्या बाबतीत
तथागत बुद्धांना त्यांच्या कार्याला व त्यांच्या विचारांना संपवता आला नाही, म्हणून तथागत बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहे हा खोडसाळपणा ते करतात. तसेच ते बाबासाहेबांच्या पण बाबतीत करतात की बाबासाहेब हे विद्वान झाले व त्यांनी जी कार्य केली ती फक्त ब्राह्मण गुरुजी असल्यामुळे हा खोडसाळपणा त्यांचा चालू असतो आणि आपण तो कुठेतरी मोडला पाहिजे. आय होप सो मी आज जी आपल्याला माहिती दिली त्यातून हा आडनावाचा इतिहास कसा खोटा आहे याचे उत्तर आपल्याला भेटले असेल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.